चला आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि जेवणासोबत काहीतरी चटपटीत आंबट असेल तर जेवायलाही छान वाटतं आणि जेवणही जातं. तर मस्त अशा हिरव्यागार कैऱ्या आहेत आणि या कैऱ्यापासून आपण मस्त आंबट चवीची थोडीशी खट्टी मिठी कैरीची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी कैरीचं साल काढून मी कैरी कट करून घेतलेली आहे. एक कांदा कट करून घेतलेला आहे. त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत. आवश्यकतेनुसार आपण शेंगदाणे आणि कच्चे शेंगदाणेच टाकायचे आहेत. 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. जास्त तिखट नाही करायच्या, मिरच्या तिखट नाही आहेत म्हणून मी एवढ्या टाकलेल्या आहेत. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद, चवीनुसार मीठ टाकून ही चटणी ओबडधोबड कुटून घ्यायची आहे. जास्त बारीक करायची नाही आहे. आवश्यकतेनुसार मीठही टाकलेलं आहे आणि आपण या ठिकाणी हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखट टाकलं तरीही चालेल. आणि ही चटणी फ्रीजमध्ये ठेवली तर 8 दिवस राहते. आणि मी याला लसूण कुटताना टाकलेला नाही आहे, पण मी फोडणीमध्ये आता याला लसूण, जिरी, मोहरी टाकून फोडणी देणार आहे. अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे किंवा लसूण तुम्ही कुटताना टाकला आणि बिना फोडणीची ही चटणी खूप छान लागते. मस्त अशी चटणी तयार झालेली आहे. कैरीची चटणी खरंच खायला खूप छान लागते आणि उन्हाळ्यामध्ये घरातील सर्वजण आवडीने खातील. नक्की या पद्धतीने चटणी बनवून बघा आणि चटणी कशी झाली हे सांगायला विसरू नका. जर जावाजावांच्या किचनमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता. तर आता मार्केटमध्ये कैऱ्या आलेल्या आहेत, तर नक्की या पद्धतीने चटणी बनवा आणि मस्त खा. बघा किती सुंदर दिसते ना चटणी. चला, व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त चटणी बनवा आणि मस्त खा. बाय.